नमस्कार, मी प्रशांत कदम. वाईड अँगलच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सुदृढ लोकशाहीचं सगळ्यात मोठं लक्षण आणि महत्त्वाचं लक्षण काय असेल तर ते म्हणजे निष्पक्ष निवडणुका. आणि अशा निवडणुका घ्यायच्या असतील तर निवडणूक आयोग जो आहे तो तितका स्वतंत्र आणि सरकारच्या सावलीच्या बाहेर असायला पाहिजे. पण याच संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची घडामोड काल घडलेली आहे. राज्यसभेमध्ये इलेक्शन कमिशनर्स अपॉइंटमेंट कंडिशन्स ऑफ सर्व्हिस अँड टर्म्स ऑफ ऑफिस बिल 2023 हे मांडलं गेलेलं आहे. आणि या विधेयकानुसार आता निवडणूक आयुक्तांची निवड जी आहे ते कोण करणार आहे तर 3 जणांची समिती करणार आहे. आणि त्या 3 जणांच्या समितीमध्ये पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनीच अपॉइंटमेंट केलेले एक ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री अशा 3 जणांची समिती निवडणूक आयुक्तांची निवड करणार आहे. खरं तर सुप्रीम कोर्टानं मार्च 2023 मध्ये एक ऐतिहासिक निकाल दिलेला होता आणि त्या निकालामध्ये हे स्पष्ट केलेलं होतं, पहिल्यांदा म्हणजे आपल्या घटनेमध्ये कलम 324 अंतर्गत निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीबद्दलचे नियम आहेत, पण आजवर त्या संदर्भात कुठलाही कायदा जो आहे तो बनवला गेलेला नव्हता. 2015-16च्या दरम्यान काही NGOजनी, काही पॉलिटिकल पार्टीजनी या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि गेल्या काही वर्षांपासून निवडणूक आयुक्तांच्या नेमणुका अशा पद्धतीनं होत होत्या की ज्यामुळं तातडीनं सुप्रीम कोर्टानं याच्यामध्ये लक्ष द्यावं अशी विनंती केली गेली. आणि त्याच्यानंतर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं हा निकाल दिलेला होता. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की जोपर्यंत केंद्र सरकार योग्य कायदा बनवत नाही तोपर्यंत पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीश या 3 जणांची समिती निवडणूक आयुक्तांची नियुक्ती जी आहे किंवा अपॉइंटमेंट ती ठरवेल. आता सरकारनं बदल काय केला आहे ते बघा. सरकारनं या 3 जणांच्या समितीमधून सरन्यायाधीशांना हटवलंय आणि त्याच्या जागी पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री जे पंतप्रधानांनीच ठरवलेले असतील. मग ही जी 3 जणांची समिती आहे, म्हणजे हे बरोबर आहे की सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं होतं की तुम्ही योग्य तो कायदा बनवा आणि तो कायदा बनवेपर्यंत अशी रचना असेल. पण सरकार जो कायदा बनवून आणते त्याच्यामुळं काय असा बदल घडणार आहे? कारण जर ही 3 जणांची समिती असेल तर या 3 जणांच्या समितीमध्ये पंतप्रधान आणि ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री हे एकाच बाजूचे झाले आणि त्यामुळे विरोधी पक्षनेत्याच्या मताला काही किंमतच उरणार नाही. आणि ही कमिटी बनायच्या आधीच ती कुठल्या बाजूनं झुकलेली आहे, तिचा निर्णय काय असेल, कोणाच्या बाजूचा असेल हे आपोआप स्पष्ट होतं. आणि त्यामुळं जरी दाखवायला जरी हा कायदा 3 जणांची समिती वगैरे असं बनवून आम्ही नियुक्ती करतोय असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात पूर्वीच्या प्रमाणेच पंतप्रधानांच्याच मर्जीनं या निवडणूक आयुक्तांच्या नेमणुका ज्या आहेत त्या होत राहतील. आणि त्यामुळं सरकारनं नेमकं याच्यातून काय साधलंय, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेबाबत सुप्रीम कोर्टाला ज्या गोष्टी अपेक्षित होत्या त्या सरकार नेमकं का करत नाही आहे, हा याच्यातला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आहे. मुळामध्ये सुप्रीम कोर्टानं जे जजमेंट दिलं त्याच्यामध्ये काय अपेक्षित होतं, म्हणजे आपल्याकडे बघा CBI डायरेक्टर असतील, त्याच्यानंतर लोकपाल असतील, त्याच्यानंतर CVC असतील, या सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर, अशा ज्या नियुक्त्या आहेत की ज्या ठिकाणी निष्पक्ष काम करणं आवश्यक आहे त्या नियुक्त्या अशा 3 जणांच्या समितीकडून होत असतात. म्हणजे CBI डायरेक्टरच्या नियुक्तीमध्ये सुद्धा पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असतो. आणि ही रचना यासाठी केली गेलेली आहे की निष्पक्षपणे काही नावं समोर यावीत. अर्थात त्याच्यानंतरसुद्धा जे नावं येतात समोर त्याच्यामधले लोकसुद्धा किती पक्षपातीपणे व्यवहार करतात, ह्या संस्था पुन्हा सरकारच्या वळचळणीला कशा जातात हा एक वेगळा प्रश्न आहे. पण किमान एक व्हेटोचा अधिकार अगदीच सरकारनं बेबंदपणे, निर्बंध नसल्यासारखं वागू नये यासाठीची ही रचना होती. पण सरकारनं निवडणूक आयुक्तांच्या बाबतीत मात्र आता पूर्ण अधिकार जे आहेत ते स्वतःकडे घेतलेले आहेत. म्हणजे आधीची रचना काय होती हा कायदा बनण्याच्या आधी किंवा सुप्रीम कोर्टानं सांगायच्या आधी, तर लॉ मिनिस्टर जे आहेत त्या लॉ मिनिस्टरच्या खात्याकडनं एक 5 जणांची समिती अधिकाऱ्यांची बनली जायची आणि नावं सजेस्ट केली जायची पंतप्रधानांना, ती पंतप्रधानांना पाठवली जायची आणि त्याच्यानंतर पंतप्रधान ती फायनल करून राष्ट्रपतींच्या नावाने या नियुक्त्या होत असायच्या. निवडणूक आयुक्तांच्या बाबतीत हे इतके महत्त्वाचे मुद्दे किंवा ते निष्पक्ष असणं का आवश्यक आहे
म्हणजे कशासाठी हव्यात या सगळ्या नियुक्त्या नीट, याचा पण एकदा नीट विचार करा. कारण कधी कधी काय होतं, म्हणजे अगदी ताजं उदाहरण आहे बघा. मागच्या नोव्हेंबर 2022मध्ये अरुण गोयल नावाचे निवडणूक आयुक्त आहेत. त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली आणि त्याच्या 24 तासाच्या आत त्यांना निवडणूक आयुक्त म्हणून सरकारनं नियुक्त केलं. निवडणूक आयुक्तांच्या ज्या नेमणुका आहेत त्या निष्पक्षपणे होणं कशासाठी आवश्यक आहे? गेल्या काही वर्षातली उदाहरणं बघा तुम्ही. अनेकदा एखाद्या राज्याची निवडणूक जर जाहीर होणार असेल तर ती जाहीर नेमकी वेळेनुसार होते की नाही याचा पत्ता जो आहे तो निवडणूक आयोगाच्या आधी एका विशिष्ट पक्षाच्या नेत्यांना असतो आणि त्यांनी आधीच तारखा जाहीर केल्याची उदाहरणंसुद्धा आपल्याकडे घडलेली आहेत. सोबतच अनेकदा पंतप्रधानांचे सरकारी कार्यक्रम जे आहेत ते त्या ठिकाणी होत राहतात. सरकारी खर्चाने प्रचार होत राहतो. त्या सभांमधून खरं तर सरकारीच वक्तव्य होणं अपेक्षित असतं, पण तिथं पॉलिटिकल विधानं होत राहतात आणि हे सगळं होऊ दिलं जातं. शिवाय अनेकदा एखाद्या विशिष्ट पक्षाला फेवरेबल अशा पद्धतीनं निवडणुका जाहीर होतात. म्हणजे गुजरात आणि मला वाटतं हिमाचल या निवडणुका एकाच वेळी होतील असं वाटत होतं, पण त्यांचं वेळापत्रक वेगवेगळ्या पद्धतीने आखलं गेलं. अनेक ठिकाणी निवडणुका, म्हणजे अगदी आपल्या महाराष्ट्रातलं उदाहरण घ्या. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आत्ता गेले 2.5-3 वर्ष जे आहेत त्या निवडणुका झालेल्या नाही आहेत महापालिकांच्या. आणि याच्यामध्ये म्हणजे राज्य निवडणूक आयुक्तांचा संबंध आहे, पण तरी मी एक सांगतोय की कशा पद्धतीनं, म्हणजे त्याच्यामध्ये कायदेशीर काही गोष्टी आहेत, पण तरीसुद्धा निवडणूक आयोगाच्या ज्या भूमिका असतात त्या अशा पद्धतीनं अनेकदा साशंकतेनं पाहिल्या गेलेल्या आहेत. आणि त्यामुळं निवडणूक आयुक्तांची नेमणूक जी आहे ती निष्पक्षपणे होणं आवश्यक आहे. अगदी ताजं उदाहरण नोव्हेंबर 2022मध्ये अरुण गोयल नावाचे जे इलेक्शन कमिशनर आहेत, निवडणूक आयुक्त आहेत, त्यांची नियुक्ती ज्या पद्धतीनं आणि ज्या वेगानं झाली त्याची खूप चर्चा झाली. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा हा मुद्दा आलेला होता. अरुण गोयल हे प्रशासकीय अधिकारीच होते, पण वेळेच्या आधीच त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली आणि रिटायरमेंट घेतल्यानंतर अवघ्या 24 तासामध्ये त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. म्हणजे निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीमध्ये मगाशी मी जसं म्हटलं एक ठराविक प्रक्रिया असते. लॉ मिनिस्ट्रीकडून पॅनलमध्ये नावं जातात 4-5, ती पंतप्रधान फायनल करतात. पंतप्रधानांकडून ती राष्ट्रपतींच्याकडे जातात, राष्ट्रपती त्याच्यावरती शिक्कामोर्तब करतात. अरुण गोयल यांच्या बाबतीत ही सगळी प्रक्रिया 24 तासांच्या आतमध्ये कशी काय झाली हा सुप्रीम कोर्टाला पडलेला प्रश्न होता. आणि त्यामुळं या सगळ्या निवडणूक आयुक्तांच्या ज्या नेमणुका आहेत त्या नीट होणं हे सुप्रीम कोर्टाला आवश्यक वाटलेलं होतं. कोर्टानं हे पण म्हटलेलं होतं की घटनेमध्ये निवडणूक आयुक्तांची नेमणूक जी आहे ती वयाच्या 62 वर्षांपेक्षा किंवा 6 वर्ष या दोन्हीपैकी जो काळ त्यांच्यासाठी जास्त असेल तशा पद्धतीनं व्हायला पाहिजे. आणि त्यांनी या गोष्टीबद्दल पण खंत व्यक्त केलेली होती की गेल्या अनेक वर्षामध्ये निवडणूक आयुक्तांना त्यांचा पूर्ण कार्यकाळ जो आहे तो मिळत नाही आहे. म्हणजे 6 वर्ष निवडणूक आयुक्तांना काम करता येईल जेणेकरून ते कुठल्याही सरकारच्या अधीन राहणार नाहीत. अशा पद्धतीची खरं तर व्यवस्था असली पाहिजे. पण गेल्या काही वर्षातलं ट्रॅक रेकॉर्ड बघा, अनेक निवडणूक आयुक्तांना एवढा कार्यकाळ जो आहे तो मिळताना दिसत नाही आहे. आता सरकारनं हा कायदा आणलेला आहे. विधेयक काल राज्यसभेत मांडलं, त्याच्यावरून प्रचंड गदारोळ झाला. पण अर्थात आता या अधिवेशनात नाहीतरी पुढच्या अधिवेशनामध्ये ते विधेयक मंजूर होईल आणि त्याच्यानंतर फेब्रुवारी 2024 म्हणजे अगदी लोकसभा निवडणुकीच्या आधी निवडणूक आयुक्त जे आत्ता अनुप पांडे आहेत त्यांची जागा रिक्त होणार आहे आणि तेव्हा मग नवीन नेमणूक जी आहे ती सरकारला या पद्धतीनं करता येईल. सरकारनं म्हणजे अरुण गोयल यांची जी नियुक्ती आहे ती तर वेगळ्या पद्धतीने केलीच. आत्ता राजीव कुमार जे आहेत ते 2025 पर्यंत काम पाहू शकणार आहेत मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून. आणि त्याच्यानंतर अरुण गोयल हे मुख्य निवडणूक आयुक्त बनणार आहेत. आणि त्यांना या पद्धतीनं आणलं ते यासाठीच की ते भविष्यात देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त बनावे. तर निवडणूक आयोगाच्या म्हणजे दाखवायला लोकशाही आहे की समितीकडून रचना होतीये, पण या समितीमध्ये 3 पैकी जर 2 लोक एकाच बाजूचे असतील तर मग त्या समितीला नेमका काय अर्थ आहे हा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो. सुप्रीम कोर्टाच्याच निकालाला फिरवण्याची ही केंद्र सरकारची दुसरी वेळ आहे. याच्या आधी दिल्ली सरकारच्या बाबतीत जो निर्णय दिलेला होता सुप्रीम कोर्टानं, दिल्लीतल्या पोस्टिंग आणि बदल्यांच्या बाबतीत काही अधिकार दिल्ली सरकारला दिलेले होते, पण ते सरकारनं एक अध्यादेश आणून बदलले. त्याच्या संदर्भातलं विधेयकसुद्धा या अधिवेशनात मांडून घेतलेलं आहे. आणि सरकारचं म्हणणं आहे की
कायदा करा किंवा कायदा करू नका असं कुठेही आम्हाला सुप्रीम कोर्टानं थांबवलेलं नाही आहे आणि त्यामुळे आम्ही कायद्याच्या अंतर्गतच काम करतोय. आता सुद्धा असं म्हटलं जाईल की निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीबाबत कायदा करण्याचा अधिकार तर आम्हालाच आहे, सुप्रीम कोर्टानं तसं सांगितलेलं आहे. पण मुळामध्ये त्या निकालाचा जो गाभा आहे, जे तत्त्व त्या न्यायामध्ये अपेक्षित होतं ते मात्र कुठंतरी बाजूला ठेवल्याचं दिसतं आहे आणि सरकार आपल्या मर्जीप्रमाणे पुन्हा एकदा निवडणूक आयुक्तांच्या नेमणुका करू शकणार आहे. म्हणजे आधीची जर रचना बघितली की पंतप्रधान आपल्या मर्जीप्रमाणे ठरवत होते, तसंच यापुढे सुद्धा आता होत राहणार आहे. फक्त एका समितीची एक मध्ये जी रचना केली आहे ती फक्त केवळ दिखाव्यासाठी आहे का, हा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो आहे. अर्थात या सगळ्या हालचालींना पुन्हा आता सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं जाईल का आणि कायदा करण्याचा अधिकार शेवटी संसदेला असतो हे जरी मान्य केलं तरीसुद्धा अशा पद्धतीनं कायद्याच्या मूलभूत न्यायाच्या मूलभूत अपेक्षेला जर हरताळ फाळला जात असेल तर मग नेमकं त्याचं काय करायचं हा या ठिकाणी प्रश्न आहे. त्यामुळं निवडणुकांच्या बाबतीत जरी लोकशाहीच्या दृष्टीनं सगळ्या गोष्टी आवश्यक असल्या तरी त्याच्या पडद्यापाठीमागं निवडणूक आयुक्त भक्कम असणं, तो स्वतंत्र असणं हे आवश्यक आहे आणि तो होऊ न देता सरकार अशा पद्धतीनं नेमणुका करण्याची का व्यवस्था करत आहे हा याच्यातला प्रश्न आहे. विचार करा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट्सचं स्वागत आहे. प्रतिक्रिया आवर्जून कळवा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.